व मोबाईल असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली आहे। दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आश्रय लॉजमधील रूम नंबर 203 मध्ये बनावट नोटा तयार केल्या जात असल्याची गुप्त माहिती दिंडोरी पोलिसांना मिळाली होती। पोलिसाच्या पथकाने अत्यंत शिताफीने या ठिकाणी छापा टाकत तिघांना अटक केली आहे। तसेच घटनास्थळावरून नोटा छापण्यासाठी पेपर, बनावट चलनी नोटा व प्रिंटर असा 20,744 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत पोलिसांनी किरण दशरथ माळेकर, ज्ञानेश्वर सदू गायकवाड व अनिल बाळू माळेकर यांना अटक केली। या तिघांनी यापूर्वीही बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून त्यांना मदत करणारे व त्यांच्याकडून नोटा घेणाऱ्यांची पोलिसांकडून तपास सुरू आहे। अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश सिंग परदेसी करत आहे। 15 सप्टेंबर 2021 रोजी सुरगाणा तालुक्यात पोलिसांनी मुख्य संशयित आरोपीसह 7 जणांना अटक केली होती। त्यांच्याकडून बनावट नोटांसाठी वापरलेले प्रिंटर, कॉम्प्युटर, कार व इतर साहित्य असे 100 रुपयांच्या नोटांचे पाठोपाठ छपाई केलेले 177 कागद, 500 रुपयांची छपाई केलेली 256 कागद जप्त केले होते। 2 जानेवारी 2017 रोजी आडगाव पोलिसांनी हॉटेल जत्रा समोर 3 आलिशान कारमधील 11 संशयांकडून तब्बल 1,35,00,000ची बनावट नोटा जप्त केल्या होत्या। 2024च्या निवडणुकीदरम्यान अंबड पोलिसांनी तिघांना अटक करत 500 रुपयांच्या 30 बनावट नोटा तर शहर गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी पथकाने मुक्तिधाम परिसरातून 2 महिलांना अटक करत 500 रुपयांच्या 20 बनावट नोटा जप्त केल्या होत्या। दिंडोरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 512 2024 नवीन जे न्याय संहिता कलम आहे BNS 178 181 182 3/5 हा गुन्हा दाखल झाला असून यामध्ये आपण मिळालेल्या गुप्त बातमीवरून आश्रय लॉज दिंडोरी ते नाशिक जाणारा आश्रय लॉज आहे रूम नंबर 203 येथे मिळालेल्या गुप्त बातमीदारावरून आपण तिथे रेड केली आणि रेड दरम्यान आपल्याला काही बनावट नोटा आढळून आल्या आणि ते तयार करणारे असे साहित्य आपण तिथे जप्त केले। त्यावरून वरील गुन्हा आपण दाखल केलेला आहे। यामध्ये आपण एकूण 3 आरोपी आतापर्यंत अटक केलेले आहे। किरण माळेकर, ज्ञानेश्वर गायकवाड आणि अनिल माळेकर असे 3 आरोपी यांना मान्य न्यायालयात आपण हजर केले होते। त्यांना दिनांक 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। सदर आरोपीकडे तपास चालू असून अधिक माहिती मिळाल्यास आपल्याला कळवतो। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी।